चांदीचा उंबरा सोन्याचा कळस सार त्याला मी सांगत माझी राखा माझा ग्रामदैवत 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 ग्रामदैवत। सिटी ऑफ पिलग्रिमेज अशी ओळख मिरवणारं आणि गोदावरीच्या दोन्ही तीरांवर बहरलेलं असं हे नाशिक शहर। नाशिक म्हणजे महाराष्ट्राची कुंभनगरी, जनस्थान, तंत्रनगरी, मंत्रनगरी अशा अनेक नावांनी हे शहर ओळखलं जातं। कुंभमेळ्याबरोबरच द्राक्ष आणि गंगा गोदावरीमुळे हे शहर जगभरात प्रसिद्ध आहे आणि गेल्या काही वर्षात तर वाईन यार्ड्समुळे आणखीनच फेमस झालंय। तर मंडळी, प्रसिद्ध असं काळाराम मंदिर हे इथलं ग्रामदैवत। तर मंडळी, आता आपण उभे आहोत ते प्रसिद्ध अशा काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारापुढं। प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी आहे। हे मंदिर 18व्या शतकातलं असलं तरी मूर्ती त्या आधीपासूनच्या आहेत। सध्या असलेलं पुजारी घराणं 11व्या शतकाच्या आधीपासून पूजा करत आलंय। या मंदिरातील मूर्ती वालुकामय असल्यामुळे त्यांची झीज होऊ नये म्हणून त्यांना दर एकादशीला स्नान घातलं जातं आणि त्यामुळे त्यांची वर्षातून फक्त 24 वेळा स्नानं होतात। हे मंदिर ज्या ठिकाणी बांधलं गेलंय तिथे पूर्वी एक जंगल होतं। जगप्रसिद्ध अशा दंडकारण्याचाच हा एक भाग आहे। याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र पर्णकुटीत राहिले। ते सुमारे 2.25 वर्ष पंचवटीत वास्तव्याला होते। त्यामुळे वैष्णवांच्या दृष्टीनेही हे स्थान फार महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आधी लाकडी मंदिर होतं आणि आत्ताच्या सध्याच्या या मंदिराची स्थापत्य शैली पेशव्यांच्या काळातली आहे। 1790 मध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं। पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी त्या काळी 23 लाख रुपये खर्च केले। माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाई पेशवे यांनी रंगराव ओढेकरांना ह्या मंदिराच्या बांधकामाची सूचना केली होती। हे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात बांधलं गेलं असून या बांधकामाची शैली नागर शैली आहे आणि या मंदिरातल्या मूर्ती ही काळ्या पाषाणाच्या असल्यामुळे या मंदिराला काळाराम नाव असं पडलंय।
उत्तरायण आणि दक्षिणायन काळात सूर्याची किरणं प्रत्यक्ष रामरायांच्या चरणी पडतात. मेष आणि तूळ संक्रमणाच्या वेळी सूर्यकिरणं थेट मंदिरात येतात आणि प्रभू श्रीरामाची जणू प्रकाश पूजा करतात. या मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला नैऋत्येला गणपतीचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी काळ्या रामाचं जुनं लाकडी मंदिर होतं. या मंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती बाबूराव दीक्षित यांच्या घरी होत्या. 12 वर्ष पुजारी तिथे जाऊन पूजा करत होते. प्रतिष्ठापना करताना या मूर्ती याच पश्चिम दरवाजातून आत आणल्या गेल्या. रामभक्त तिमय्या महाराज बालाजी वाले यांनी सर्व पूजा केली. नंतर मूर्ती उचलून मूळ जागी ठेवताना त्या जागच्या हलेनात. तेव्हा त्यांनी रामरायांचीच प्रार्थना केली आणि आपल्या हातातल्या काठीने प्रभू चरणांना स्पर्श केला. नंतर मूर्ती सहज उचलल्या आणि मूळ जागी ठेवल्या. अजूनही तिमय्या महाराजांची ही काठी मंदिरात आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामशेज नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. असं म्हटलं जातं की याच डोंगरावर प्रभू श्रीराम निद्रा करण्यासाठी जात असत. डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याची परीक्षा केली गेली. या बांधकामासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. हे काळाराम मंदिर हेमाडपंथी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जातं. मंदिराच्या 4ही दिशांना असलेली प्रवेशद्वारं धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम यांची प्रतीकं आहेत. इथल्या सुबक अशा खांबांवर हा सभामंडप उभा आहे. मंदिराचं गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षी अतिशय सुंदर आहे. मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला 3 दालनं आहेत. 3ऱ्या दालनात मंदिराचा गाभारा असून तिथेच मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. मंदिरावर सोन्याचा मुलामा दिलेला कळस असून या कळसासाठी पैसे कमी पडल्याने शेवटी रंगराव ओढेकर यांच्या पत्नीने नाकातली नथ दिल्याचं सांगितलं जातं. या मंदिरातील राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती काळ्या रंगाच्या आहेत. राम आणि लक्ष्मणाच्या मूर्ती तर विशेष भाव प्रगट करतात. रामाचा उजवा हात छातीवर असून डावा हात पायाकडे दर्शवलेला आहे. जो कोणी रामाला शरण जाईल, रामनामाचे स्मरण करील, अशा सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करीन, असे जणू प्रभू श्रीराम छातीवर हात ठेवून सांगत आहेत, अशी अख्ख्या महाराष्ट्राची भावना आहे. रामनामाचा महिमा अगाध आहे. संत श्रेष्ठ चक्रधर स्वामी, गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास स्वामी यासारख्या महापुरुषांनी याच काळ्या रामाची उपासना केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. समर्थ रामदास स्वामी इथून जवळच असलेल्या टाकळी म्हणजे आगर टाकळीत 12 वर्ष वास्तव्याला होते. सावधान म्हणताच जाम होऊन लग्न मंडपातून त्यांनी जी धूम ठोकली ती टाकळीत आल्यावरच थांबली. ते रोज या काळ्या रामाच्या दर्शनासाठी येत असत. असं म्हटलं जातं की याच ठिकाणी प्रभू श्रीरामाने त्यांना दर्शन दिलं आणि पुढील कार्याचं मार्गदर्शनही केलं. या मारुतीरायाच्या दर्शनानं मन अगदी प्रसन्न होतं. सभा मंडपात असलेल्या या मारुतीला दास मारुती असं म्हणतात, कारण त्याचे दोन्ही हात जोडलेले आणि नम्र भावना असं रूप आहे. दोन्ही हात जोडून उभा असलेला हा मारुती रामाचे दास बना, रामाचं स्मरण करा असा जणू संदेशच देत आहे. हे मंदिर धार्मिक कारणांबरोबरच सामाजिक अस्मितेसाठीही प्रसिद्ध आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी मंदिर प्रवेशाचं अभियान याच मंदिरातून सुरू केलं आणि त्यानंतर नव्या सामाजिक ऐक्याचा प्रवाह वाहता राहिला आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर असलेला हा शिलालेख आपल्याला या इतिहासाचं स्मरण करून देत असतो. काळाराम मंदिराची रथयात्रा ही निघते आणि ही रथयात्रा म्हणजे नाशिककरांसाठी घरचाच उत्सव असतो. या रथोत्सवाला 1772 मध्ये सुरुवात झाली आणि हा रथोत्सव महाराष्ट्रातला सर्वात मोठा रथोत्सव मानला जातो. या रथोत्सवात रामकुंडात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींना अवभृत स्नान आणि पूजा केली जाते. श्रीराम नवमीनंतर कामदा एकादशीला गरुड रथ आणि श्रीराम रथ असे दोन्ही रथ काढण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. यात पुढे गरुड रथ आणि मागे श्रीराम रथ असा रथक्रम असतो. हे दोन्ही रथ नाडांच्या सहाय्याने ओढले जातात. दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सव होतो. श्रीराम रथ दशमीला रंगरंगोटी आणि रोषणाई करून मंदिराच्या पूर्वेच्या दरवाजाला आणला जातो. नाशिक म्हणजे गोदावरी वर्षभर प्रवाही राहण्याचं ठिकाण. नाशिक म्हणजे श्रीरामाची नगरी. इथला रथोत्सव म्हणजे प्रभू श्रीरामाने प्रजेची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी केलेलं नगर भ्रमण. काळाराम मंदिराचा असा हा इतिहास इथल्या मातीच्या कणाकणात आणि नाशिकवासियांच्या मनामनात वसलाय. या शहराची पहाट होते तीच मुळी नगारखान्याच्या नादाने आणि गाभाऱ्यात घुमणाऱ्या मंत्रोच्चारांनी. काळाराम मंदिराबरोबरच नाशिकमधील इतरही काही मंदिरं कलाकुसरीनं नटलेली आहेत. त्यातलंच नारोशंकर मंदिर म्हणजे स्थापत्य शैलीचा अनोखा आविष्कार. गोदावरीच्या पात्रात या मंदिराच्या पायऱ्या उतरतात. घडवलेले दगड, छतावरचं शिल्पकाम आणि कळसावरची नाजूक नक्षी असलेलं हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांबरोबरच स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थीही इथे गर्दी करतात. आणि या मंदिरावर असणारी घंटा देखील सुप्रसिद्ध आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे देखील याच नगरीतले. त्यांचा पहिला स्टुडिओ इथेच होता. त्यांच्या नावाने सुरेख असं स्मारक महापालिकेने मुंबई-आग्रा महामार्गावर उभं केलंय. ज्ञानपीठकार वा शिरवाडकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे आवडते कुसुमाग्रज हेही नाशिकचेच बरं का. इथले सुपुत्र असलेले नाटककार वसंत कानेटकर यांनी इतिहास पुन्हा जिवंत केला. तर भारतीय शास्त्रीय संगीताची पताका ज्यांनी फडकवत ठेवली त्या विष्णू दिगंबर पलुसकरांनी नाशिक हीच कर्मभूमी मानली. कमाल. मंडळी, कोल्हापूर आणि पुण्याबरोबरच नाशिकची मिसळही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. अहो, मिसळ इथली संस्कृतीच आहे असं म्हणा ना. असं हे गोदाकाठचं नाशिक शहर वेगवेगळ्या संस्कृतींची चवदार मिसळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.